नमस्ते. मी दत्ता माने, नवी मुंबई नागरिक सहायता समितीचा उपाध्यक्ष आहे. आज तुमच्या समोर मला जे सांगायचं आहे ते अतिशय गंभीर आहे आणि या विषयावर नवी मुंबईतील पोलिसांचे प्रमुख म्हणजे पोलीस आयुक्त आणि सर्व जनता यांनी कृपया लक्ष द्यावे. पहिला मुद्दा म्हणजे मला असं सांगायचं आहे की बेलापूर गावामधील आपली एक सासरवाशीण अक्षताताई म्हात्रे यांच्यावर जो प्रसंग म्हणजे वाईट प्रसंग जो उद्भवला ते मला शब्दात सांगायचं नाही आहे. सर्व तमाम नवी मुंबईकरांना याची पूर्ण माहिती आहे. तर अशा घटना वारंवार होऊ नयेत म्हणून आपण काय खबरदारी घ्यावी याबद्दल मला थोडंसं सर्वांना सूचित करायचं आहे. सर्वात पहिलं म्हणजे जर आपल्या घरामध्ये कोणी कुठलेही वाद असतील, कुठली एखादी स्त्री एखादी महिला भगिनी असेल तर तिच्याबरोबर वाद झाल्यानंतर लक्ष ठेवा की ती कुठे एकटी दुकटी कुठे जात तर नाही आहे. कारण तिचा हे जे समाजकंटक आहेत ते गैरफायदा घेऊ शकतात. दुसरं म्हणजे ज्यावेळेस आपण एखाद्या धार्मिक स्थळी जातो, मग ते मंदिर असेल, दर्गा असेल किंवा इतर कुठलाही देवस्थान असेल, तर अशा ठिकाणी आपण ज्यावेळी जातो त्यावेळी शक्यतोवर एकट्या दुकट्या महिला भगिनीने जाऊ नये. आणि जर एखादी ती दुर्गम भाग असेल तर अशा ठिकाणी जाऊच नये, म्हणजे जोडप्याने सुद्धा जाऊ नये, कारण तिथे धोका आहे. धार्मिक स्थळी अशी जी घटना घडलेली आहे, बलात्कारासारखी जी गंभीर घटना घडली आहे, अशा बलात्काऱ्यांना म्हणजे फासावर तर द्यायलाच पाहिजे, परंतु त्यांना जी शिक्षा आहे ती फास्ट ट्रॅक कोर्टातून द्यावी अशी आमची मागणी आहे. रुपालीताई चाकणकरांनी नुकतंच त्याच्याबद्दल त्यांची भेट घेतलेली आहे. त्यांच्या परिवाराची कुटुंबाची भेट घेऊन आणि संबंधित यंत्रणेला त्यांनी सूचना दिलेल्या आहेत. दुसरा मुद्दा असा मला सांगायचा आहे की नवी मुंबईमध्ये जितके मंदिरं असतील, धार्मिक स्थळं आहेत, त्या ठिकाणी जितके पुजारी आहेत त्या पुजाऱ्यांची नोंद या पोलीस आयुक्तालयाने ठेवणं गरजेचं आहे. संबंधित पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये जितके मंदिरं असतील, मग ते डोंगराळ भागात असतील, सपाट प्रदेशावर असतील किंवा अन्य कुठे असतील, अशा ठिकाणी जे मंदिरामध्ये पुजारी ठेवतात त्या मंदिराचे जे ट्रस्ट आहेत, विश्वस्त संस्था आहेत किंवा खाजगी जरी संस्था असतील, त्यांनी पुजारी ठेवताना त्या पुजाऱ्याची पूर्ण पोलीस व्हेरिफिकेशन केली पाहिजे. पोलीस व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय तिथे त्याची नेमणूक करू नये. त्याचा रितसर आपण अर्ज घ्यावा आणि त्याचं चारित्र्य पडताळणी करावी. त्याच्यानंतर त्याची शैक्षणिक पात्रता बघावी आणि त्याला धर्माचं काय ज्ञान आहे, त्याने धार्मिक गोष्टी त्याचं किती प्रभुत्व आहे हे सुद्धा पाहिलं जावं. हे जर नसेल तर कुठल्याही ऐऱ्यागऱ्या माणसाला पुजारी म्हणून त्याची नेमणूक करू नये. आणि शक्यतो महाराष्ट्रातल्या पुजाऱ्यांनाच तुम्ही प्राधान्य द्यावे. कोणीही उठला सुटला युपी बिहारचा किंवा आंध्राचा किंवा अन्य प्रांतातला माणूस येतो, तो पुजारी म्हणून इथे काम करतो आणि आमच्या आया बहिणीवर बलात्कार करतो, तर हे आम्ही कदापि सहन करणार नाही. आणि आता मी या गोष्टीचा सर्वांना इशारा देतोय की जर आजपासूनच त्यांनी जर या कारवाईला सुरुवात नाही केली तर याच्या विरोधात आम्ही प्रचंड जनआंदोलन उभं करू. आणि याला जबाबदार ही पोलीस यंत्रणा असेल. तरी माननीय पोलीस आयुक्त साहेब, तुम्ही या गोष्टीवर लक्ष द्या. प्रत्येक तुम्ही पोलीस स्टेशनच्या सिनियरला आदेश द्या की प्रत्येक विभागामध्ये जर काही अशी घटना घडली तर त्याला जबाबदार संबंधित पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक असतील आणि तुम्ही याची अंमलबजावणी तातडीने करून घ्यावी. जय हिंद, जय महाराष्ट्र.